आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावल्या। अमरावतीत अमित शहा, राहुल गांधी आणि प्रहारच्या बच्चू कडूंचं शक्ती प्रदर्शन। पवार आणि उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। माफी मागायचीच असेल तर पीडित शेतकरी कुटुंबियांची मागा। अमरावतीच्या सभेतून अमित शहांचा पवारांवर निशाणा। पवारांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची माफी मागावी असाही टोला। शरद पवारांनी ऐकवलं मोदींचं 2014 मधलं भाषण। मोदींनी इंधनाचे दर कमी करतो सांगून आश्वासनं पाळली नाही आणि आज आम्हाला शिव्या देतात। शिव्या द्या, पण 10 वर्षात काय केलं ते सांगा, शरद पवारांची टीका। मोदींची राजवट हुकुमशाहीकडे चाललीये। केजरीवालांना झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली आहे। सामान्य माणसाच्या अधिकारावर गदा आणली जाते। मोदी पहिले पंतप्रधान आहेत जे देशाचा विचार करत नाहीत। शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल। शरद पवारांनी विदर्भावर अन्याय केला, त्यामुळे त्यांनी पूर्ण विदर्भाची माफी मागावी। अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांची टीका। मोदी सरकारने शिवसेनेच्या सातबारावर गद्दारांचं नाव लिहिलं। शेतकरी म्हणतात उद्या आमच्याही सातबाऱ्यावर दुसऱ्याचं नाव लिहितील। उद्धव ठाकरेंची टीका। तर भाजपला 405 जागा घटना बदलण्यासाठी हव्यात अशी ही टीका। निवडणुकांनंतर शिंदेंचं अस्तित्व महाराष्ट्रातून संपेल, संजय राऊतांचा दावा। आमची भूमिका पटत असेल तर पुढे काही होऊ शकतं। टीव्ही9च्या मुलाखतीतून शरद पवार गटासाठी अजित पवारांकडून अप्रत्यक्षपणे दार खुलं। भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकणारा अजित पवार नाही, माझं काम रोखठोक लेचापेचा नाही। टीव्ही9 मराठीच्या मुलाखतीत अजित पवारांचं वक्तव्य।